नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला असते दत्त जयंती आणि यंदा ही दत्त जयंती 2025 मध्ये आलेली आहे गुरुवारी. गुरुवार हा दिवस दत्तगुरूंचा वार, दत्तगुरूंच्या अवतारांचे आणि दत्तगुरूंचे नामस्मरण उपासना करण्यासाठीचा खास वार. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणं हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ फलदायी मानला जात आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसंच जिथे जिथे दत्त मंदिर असते तिथे या दिवशी प्रदोषकाळी दत्त जन्म सोहळा पार पडतो. या निमित्तानेच अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र सुद्धा पाळले जातात. तसंच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्राचं पारायण सामूहिक रीतीने किंवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते. दक्षिणेत आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच तामिळनाडूतही दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा गुरुवारी 4 डिसेंबर 2025 आहे दत्त जयंती. अत्री आणि अनुसूया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रयांची त्रिमुखी आणि 6 हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. तुकोबांनीही 3 शिरे 6 हात अशा दत्त स्वरूपाला नमन केले आहे. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्तांचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपन्यास ध्यानासाठी त्रिमुखी दत्तांचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना खूप महत्त्व दिलेले दिसते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते. योग साधनेत दत्तात्रयाला गुरु मानलं गेलं आहे. सगळ्यांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रयांनी स्वतः मात्र 24 गुरु केले होते. दत्तात्रयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल असं म्हटलं जातं. दत्त नवरात्रीपासूनच दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं वाचन पारायण सुरू होतं. ज्यांना काही करणं शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रयांचा नामजप आपल्याला जमेल शक्यतो त्यावेळी म्हणजे प्रदोषकाळी जरूर करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. दत्त मंदिरात यथाशक्ती दान करावे. भुकेल्यांना शक्य असल्यास एखादे फळ द्यावे किंवा अन्नदान करणं शक्य असेल तर अन्नदान नक्की करावं. आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखर फुटाणे बत्ताशे वाटावे. घरी दत्तांवरील पदरचनांची ध्वनिगीत लावून ती ऐकावी. येत असतील तर दत्तगुरूंचे स्तोत्र किंवा मंत्र यांचं पठण करावं. दत्तांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार चालत आलेली श्रद्धा आहे. केवळ या दिवशीच नाही तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावं आणि दत्त जयंतीच्या दिवशी तर औदुंबराची पूजा अवश्य करावी. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याचे पठण किंवा पारायण तुम्ही करू शकता. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत यांचे देखील पारायण करावे. श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण किंवा पठण सुद्धा करता येतं. दत्तगुरूंच्या अनेक अवतारांपैकी ज्या अवतारावर तुमची श्रद्धा असेल त्या अवतारांचे चरित्र किंवा ग्रंथाचे पारायण करावे. शंकर महाराज, साईबाबा यांच्या ग्रंथांचे पठण पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी काही शक्य नाही झालं तर दत्तगुरूंची एक जपमाळ नामस्मरण करावे. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळायला सहाय्य होते.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.